बारामती नगरपालिका निवडणूक लागल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे आणि प्रभाग नंबर 14 ही जे प्रभाग 14 आहे ह्यामध्ये म्हणजे घरकुलचा जो मुद्दा आहे ते वादात ठरलेला आहे आणि ह्या म्हणजे विरोधकांनी या घरकुलचा मुद्दा उचलून धरला. तर आपल्यावर आत्ता बोलण्यासाठी आहे की ज्यांना उमेदवारी भेटली ते नगरसेवक नवनाथ बोलार. आपण यांची माहिती घेऊ की नेमकं घरकुलचा मुद्दा काय आहे. तो मेंबर 14 भागचा जे प्रभाग आहे ॲक्च्युली घरकुलचा मुद्दा हा इरणीवर आला आहे आणि विरोधक हा हे मुद्दा उचलून नेमकं तुम्हाला वेटीस धरण्याचं काम करतात. नेमकं विषय काय आणि मुद्दे काय आणि घरकुल कसे पूर्ण होणार. पण जे आता विरोधकांनी घरकुलचा मुद्दा उचलून धरलेला आहे तसं पाहिलं तर हा घरकुलचा मुद्दा असेल किंवा लोकांना घरकुल देण्याचं काम फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याच माध्यमातून होऊ शकतो. घरकुल आम्ही आंबेडकर वसाहतचं घरकुल आता पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, 2-4 वर्ष लागले की शासकीय काम होतं. त्या ठिकाणी प्लेग्राऊंडचं आरक्षण उठवून ते काम करतात, त्यामुळे तिथे वेळ गेलेला आहे. आता तशी परिस्थिती नाही. आपण प्रतिमानगरचं ऑलरेडी जागा हा नगरपालिकेच्या नावावर झालेलं आहे. त्या ठिकाणचे घरकुल अशा पद्धतीने एक नियोजित प्लॅन असा आहे. अजून याला काय नगरपालिकेचा वगैरे याला काही मंजूर नाही, पण नियोजित असा आहे. आम्ही हाच प्लॅन मंजूर करून घेऊ. राहिला प्रश्न आता तुम्हाला सांगतो, नगरपालिकेच्या माध्यमातून पैसे कसे उभे केले जातील. तर नगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे 55 कोटी रुपयाचं. 55 कोटी ती करणं शक्य नाही. ही जी योजना असते त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून 1.5 लाख रुपये मिळतात. राज्य शासनाकडून 1 लाख, हे असे झाले 2.5 लाख रुपये. 2 लाख रुपये कामगार कल्याण मंडळाकडून, हे झाले 4.5 लाख रुपये. आणि साधारण वसाहतच्या घराची एकाची किंमत झाली ती 8.5 लाखाच्या आसपास. उर्वरित जी 4 लाख रुपये होते ते आदरणीय अजितदादा पवार यांनी नगरपालिकेला सांगून नफा फंडातूनच लाभार्थ्यांचा हिस्सा भरला. जवळजवळ प्रत्येक कुटुंबाच्या फ्लॅटचे 4 लाख रुपये ते 5 लाख रुपये हे नगरपालिकेत आदरणीय अजितदादांनी एक ठराव घेऊन आम्हाला ते भरायला लावलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात प्रतिमानगरचा घरचा विषय मार्ग लागलेला आहे. इंदापूर नगरच्या ती जागा ही नगरपालिकेच्या नावावर झालेली आहे. तर जागेचे मोजणी होऊन त्याची परत फायनल आहे. फक्त निवडणूक झाल्यानंतर त्यावरती प्लॅन करणे, त्या लोकांना विश्वासात घेणे आणि त्या ठिकाणचं टेंडर काढणे एवढंच काम बाकी आहे. आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे की हे काम फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हेच करू शकतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्ष नक्की हे काम मार्गी लावू. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या मतदार माता भगिनींना मी एक ग्वाही देतो, जर आम्ही घरकुलचं काम करण्यात अपयश राहिलो तर पुढच्या वेळेस तुमच्या भागात मी उभा राहणार नाही किंवा इथे येणार सुद्धा. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमाने ठामपणे अशी आपल्याला ग्वाही देतो. आपण पाहू शकता की घरकुलचं नेमकं नियोजित प्लॅन कसा आहे आणि काय नाही. आणि इथले नगरसेवक जे उमेदवार आहेत नवनाथ बोलार त्यांनी सांगितलं की हा घरकुल नियोजन जे आहे हे आम्ही पूर्णच करणार, त्याशिवाय मी तर मत मागावी येणार आणि मी उभं राहणार नाही. तर आपण त्यांना जाणून घेऊ की हे करत असताना जे तिथले जे लोक आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था म्हणजे पर्याय जागा त्यांना कुठे देणार आणि कशी असणार ती. तसं पाहिलं तर आता हे भाग निवडणुकीनंतरचा विषय. पर्यायी जागा पूर्वीही आम्ही आंबेडकर वसाहतमधल्या लोकांना जवळचे इथे नगरपालिकेच्या माध्यमातून पत्र्याचे शेड उपलब्ध करून दिले. त्यांना पिण्याचे पाणी, लाईट, अन्य सुखसुविधा पोहोचवले. त्याच धर्तीवर आम्ही आसपास कुठे कोणाचा ओपन पेस किंवा नगरपालिकेची जागा शिल्लक असेल तर तात्पुरतं स्थलांतर आम्ही तिथं करू. आणि घरकुल योजना आहे त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आता प्रतिभानगर लोकरची राहतात, सुहासनगरची लोक राहतात आहे त्याच ठिकाणी आम्ही घरकुल योजना पूर्ण करणार आहे. आता सध्याला BSPचे जे रिक्षा फिरती त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता. त्या लावलेला फोटो हा बेकायदेशीर आहेत. आदरणीय छगन भुजबळ साहेब आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पाहिलं तर त्यांच्यावर तसा गुन्हा दाखल होऊ शकतोय. त्यांनी ते काढून टाकावा असं मी त्यांना विनंती करतो. हा विषय निवडणुकीचा आहे, ओबीसी आंदोलन वगैरे काय नाही. आणि छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि काळूराम चौधरी यांनी जे फोटो लावले ते BSPचे उमेदवार आहेत. हे कुठेतरी मतदारांच्या मध्ये गफलत निर्माण करतात. त्यांनी ते फोटो काढावा. आपल्याला आणखी अमरावतीतले काय आहे ती युवक आपण त्याची चर्चा करू की अमरावतीमध्ये विकास करताना जे आता विरोधक जे घेतात बोलतात की बाबा घरकुलचा असेल किंवा अमरावतीचा विकास झाला नाही, तर आपण विचारून आणला की नेमका अमरावतीचा विकास झाला का नाही. तर तुम्हाला काय वाटतं की अजितदादांनी अमरावतीचा विकास केला आहे का नाही. आणि विरोधक म्हणतात की अमरावती शहराचा विकास झाला पण अमरावती बाकास आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे. आता अमराईचा विकास न होण्यामागे विरोधकच जबाबदार आहे. का तर मी देखील अजितदादा पवार यांच्या विरोधात काम केलेला कार्यकर्ता आहे. मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. ज्या वेळेस शौचालयासाठी व इंदापूर रोडच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला चांगलं आठवतं आदरणीय दादांच्या वाढदिवसा दिवशी नगरपालिकेसमोर अजितदादांच्या विरोधात घोषणा देऊन कपडे वगैरे काढून आंदोलन केलेला मी आहे. आणि त्याच रात्री आदरणीय दादांनी फोन करून सांगितलं होतं की तुमचा जो काही प्रश्न आहे
तो माझ्यापाशी या, माझ्यापर्यंत अजून तो प्रश्न पोचलेला नाही. माझ्यापाशी या, माझ्यापाशी तुमचा जो काही प्रश्न आहे तो सांगा, मी तो मार्गी लावेन. नाही लावलं तर तिथून पुढे बोला. पण त्यावेळेस जे आता विरोधात बोलत आहेत ते लोक म्हणले आपल्याला त्यांच्यापाशी जायचं नाही, आपल्याला हा प्रश्न असाच प्रलंबित ठेवायचा आहे. नाही, परंतु ती जे म्हणतात की विकास झाला नाही, तर तुम्ही सहमत आहे की आमराईचा विकास झाला नाही? सहमत आहे की मी. आमराईमध्ये विकास करत असताना स्थानिक लोकांची साथ पाहिजे, आणि स्थानिक लोकांची साथ का मिळत नाही, तर जे आता विरोधात आहेत ती लोक त्या स्थानिक लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत. नाही, पण ते म्हणतात की विकासच झाला नाही आमराईत. विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. आता विकास होतोय. विकास बारामती शहराबरोबर आमराईच्या परिसराचा देखील होतोय. पण जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं काही प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न देखील सुटतील. आता नवनाथ बल्लाळ असतील, स्वातीताई असतील, हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी आम्ही देखील स्थानिक कार्यकर्ते म्हणून आता त्या प्रश्नांच्या पाठीमागे ठामपणे लागू. आपल्या बरोबर आहे की मागच्या वेळेस जी टर्म म्हणजे नगरसेवकीचे ज्यांनी टर्म पूर्ण केली त्यांचे पती आपल्याबरोबर आहे. तर आपण त्यांचे जाणून घेऊ की आमराई भागामध्ये विकास झाला का नाही झाला. आमराई भागात भरपूर विकास झालेला आहे. आणि मी मगाशी सांगितलं की आता फक्त झोपडपट्टीचं पुनर्वसन एवढाच प्रश्न आहे. विरोधकांना तेवढाच मुद्दा बघताय की झोपडपट्टीचं पुनर्वसन लोकांना इकडे तिकडे लावतील कुठं बी राहायला. पण अजितदादा कुणाला बी असं वार सोडून देणार नाहीत. अजितदादांच्या तेवढं मग काही तर आपल्याला जागेवरच घरं बांधून देतील, एवढंच या ठिकाणी जाऊन. आपल्याबरोबर इथल्या नगरसेविका बी आहेत, ज्या उमेदवार आहेत, तर आपण त्यांना विचारू तुमचं जनतेला काय सांगणं आहे. मी स्वाती आप्पासाहेब आहिवळे 4 मधून उमेदवार म्हणून तुमच्या समोर आलेले आहे. तर मी जनतेला एवढंच आवाहन करते, येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील 3ही बटन दाबून माझ्या अजितदादा पवार यांच्या गटाला भरपूर मतदान करून आज तर आपण पाहतोय की आता यांनी सांगितलं नगरसेवकाने बी की इथं जे विकास झालाय काय विकास झाला, पण काय जे विकास राहिला आहे त्या विकासासाठी इथले जे विरोधक आहे ते जबाबदार आहेत. त्यांच्यामुळे इथला विकास होत नाहीये. तर आपण पाहू की निवडून आल्यानंतर हे नगरसेवक विकास कितपत करतात आणि जे प्लॅन दाखवला आहे तो प्लॅन कसं पूर्णत्वात आणतात. BT न्यूज मनसूर शेख, बारामती.